राजीनामा झाला म्हणजे सगळं संपलं असं थोडीच आहे. केसमध्ये अजून फार पुढं काम आहे, खूप काम आहे. आता मैलाचा दगड अर्धा तास नाही अजून गेलेला. याच्यात खूप कायदेशीर बाबी आहे. सगळ्या स्टँड करावं लागतील. आम्हाला सगळ्यांना जडून राहावं लागेल. जडून राहून नंतर याच्या बाबतीतलं हे करावं लागेल. त्यांचा राजीनामा झाला म्हणजे एक झाला की दबाव जो केसवरती पडणारा होता तो दबाव आता रिलीफ झाला. कोराडे नावाचा एक व्यक्ती आहे जो आता धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती दिसला गेला. तो कुठेतरी वाल्मिक कराड यांच्या जवळचा आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे कोराडे सौरभ कोराडे म्हणून असं एक नाव आहे त्या व्यक्तीचं जो वाल्मिक कराड यांच्या जवळचा आहे. हे बघा, कोणी ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शोले पिक्चर मधला कॉईन म्हणजे हे दोघं जण आहेत. कोण कोराडे आला जवळचा असला, कोराडे नसेल कराड वगैरे असं. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की माझी विवेकबुद्धी आणि त्यानंतर माझा मेडिकल प्रॉब्लेम यामुळे मी कुठेतरी राजीनामा दिलाय. त्यांचं आणि अजितदादांचं वेगवेगळं येतंय, हे दुर्दैव आहे. माझं असं मत आहे की त्यांनी अजितदादांच्या प्रश्नावरती ओढून मोकळं व्हायला पाहिजे. तुमची आता पुढील भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका या लोकांना फाशीच्या तख्तावर घेऊन जाणं, बाकी काय. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.